इकडे झाड पडलंय घराच्या मागे, हे बघू शकता. स्वागत तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि मी जस्ट आलो शेतावर. इकडे बघू शकता माझ्या हातामध्ये काय आहे. जस्ट आता शेतावर लावायची आहे आग, आणि त्याच्यासाठी मी हे भिजवण्यासाठी घेऊन चाललो आहे. आणि तिकडे समोर मला दिसते का नाही काय माहिती नाही, माझा एक हात नाही तर तुम्हाला दाखवलं असतं. मी जस्ट तिथे चाललो आहे. तिकडे पाण्याचा पंप भरून ठेवलेला आहे, आणि तो पंप खाली आम्ही पहिले साईडला पूर्ण पाणी मारून घेणार आहेत, आणि त्याच्यानंतर मग पेटवणार आहेत. तर बघूया काय होतं. आणि आता ऊन पण बघू शकता खूप आहे. अराऊंड वाजले आता 5, आणि 5 वाजता तुम्ही बघू शकता किती ऊन आहे इकडे. म्हणून आता जरा लवकरच पेटवतो आहे, त्याच्यामुळे आता हवा पण थोडीशी चालू आहे, त्याच्यामुळे पूर्ण नीट पेटून जाईल. आणि जे आहे तो पंप आहे, आणि आई बाबा इकडून आलेत. इकडून बघ तुम्हाला दिसते का नाही माहिती नाही, पण आता मी चाललो परत. आता माझी काय कॅपॅसिटी संपली पण. दादा येतो आहे, आणि मग मी चाललो घरी, आणि मग घरी जाऊन मस्त चिल करणार आहे. हा खूप दिवसानंतर ब्लॉग येणार आहे. बघूया काय होतं. येतो कोण येतं पण मला माहिती नाही आहे, बघूया काय होतं. पण तर गाईज मी चाललो आहे आता आंब्यांमध्ये, आमच्या वाडीमध्ये. इकडे समोर बघू शकते तुम्ही. आणि माझी थोडीशी व्हॉईस क्वालिटी आणि हे कॅमेरा क्वालिटी चांगली येत असेल, कारण मी आईच्या फोनने शूट करते आहे ब्लॉग, त्याच्यामुळे तो सॅमसंगचा असल्यामुळे थोडी चांगली क्वालिटी येते. आणि मी तुम्हाला जस्ट दाखवतो आहे आंबे. इकडे समोर बघू शकता. इकडे आधी कलिंगडांची काशी लावली, त्याच्यामुळे असे थोडेसे हे दिसतात तुम्हाला, ते स्पीड ब्रेकर टाईप ते दिसत असतील तुम्हाला. आणि इकडे आई तिकडे काम थोडंसं करावं लागेल. आंब्याच्या साईडला पूर्ण हे करावं लागलं आहे, म्हणजे साफ करायला लावलं आहे. ते तिकडे आता आई काम करून घेते ते माणसांकडून. आणि इकडे बघतो तुम्हाला, इकडे आंबा नाही आहे दिसत मला, तिकडे समोरच्या ह्याच्यावर आहे. इकडे आम्ही तुरी लावलेल्या आहे, आणि आता जसं अख्खा पूर्ण काढून टाकलेल्या आहेत, कारण त्याचा सीझन गेला पूर्ण. कारण तुरी ज्या असतात त्या थोडा आधी येतात, डिसेंबर जानेवारीमध्ये येतात. इकडे ते आंब्यात दिसत तर नाही आहे मला. ओके, हे बघा ऑलमोस्ट पूर्ण एवढी मोठी वाडी आहे, आणि वाडीमध्ये हे बघू शकता आंबे. हे बघा, हे क्लिअर नाही दिसत मला तरी वाटते. हा हे बघा आंबे बघू शकता. इकडे खूप सारे एक याच्यावर खूप जास्त आहेत. हे बघा तुम्हाला जस्ट लावरी दिसली इथे. मी ट्राय करतो पकडण्याचा. ती उडली जस्ट. अरे यार, थोडासा आधी यायला पाहिजे होतं मी. बरोबर. आणि लावरी जे असा छोटा पक्षी असतो तो मी तुम्हाला सांगू शकत नाही. इकडे असे गवतामध्ये लपलेले असतात, ते दिसणारसुद्धा नाही आपल्याला कुठे, म्हणजे ते बसलेले आहेत किंवा काही ज्यांचं घरटा ते जमिनीवरच असतं पूर्ण. आणि अर्धे जे आंबे आहेत त्याच्यावर एकसुद्धा आंबा नाही आहे. मस्त तिकडे बघता इथे आहेत, ह्या याच्यावर आहेत. आणि इथे तुरी जी लावलेली ते कापलेली आहेत. इकडे सुद्धा कलिंगडांची काशी लावलेली. इकडे बघू शकता 1-2. हे बघा मस्त एकदम. खूप ऑलमोस्ट पूर्ण या वाडीमध्ये मोजून 60-100 आय थिंक 100 राऊंड फिगर सांगतोय. 100 आंबे असतील जर तसे काढले तर. कारण आता लावल्यामुळे थोडं शकते तुम्ही ऑलमोस्ट असं वाटणार तुम्हाला का पिकलेला आंबा, पण हात लावून जर बघितलं ना एवढा कडक आहे ना आतमधून, खूप कडक आहे खूप. इकडे पण सुद्धा बघू शकता तुम्ही. हे बघा पूर्ण येल्लो झाला आंबा तो. हा तर प्युअर पिकलेला वाटतोय. हे बघा, पण पिकलेला नाही अजून. जोपर्यंत एकही आंबा खाली पडत नाही तसा, तोपर्यंत आम्ही इथले काढणार नाही आहेत. कारण तसंच आम्ही मागच्या वर्षी पण असंच केलेलं, पूर्ण आंबे खराब झालेले. त्याच्यामुळे
आम्ही थोडंसं अजून पिकण्याची वाट बघतोय, मग घरी काढून नेणार आहेत. इकडे पण हा बघा किती भारी आंबा दिसतो. थिंक हा पण नाही वाटताना तसे वाटतात, पण इकडे ऑलमोस्ट 10 आंबे असतील ते हे नाही झालेले, पूर्ण हे बघा मेलेले आहेत पूर्ण. हे बघा अरे छोटे छोटे राहिलेत पूर्ण. आणि इकडे ना आधी थोडंसं आग लागलेली, त्याच्यामुळे एक मिनिट मला फोन आला आहे. तर इकडे म्हशी आलेल्या आहेत खूप. म्हशी आपल्याच आहेत, नो टेन्शन. म्हशी बघू शकता गाईस तुम्ही, म्हस मीन्स बफेलो. तुम्हाला जर माहिती नसेल तर अधिक जाणकारीसाठी देतोय मी, सांगतो तुम्हाला. आणि मी चाललो आहे घरी, माझी कॅपॅसिटी लेवल संपली आहे पूर्ण. आणि थोडासा चेंज होऊ शकतो. मी जसं आता जाणार आहे नदीवर, आणि नदीवर खूप मजा येणार, पण मला फोन स्विच करावा लागेल. कारण हा फोन मी आईला देणार आहे आता, आणि मी घरी जाणार आहे. कारण इकडे कोणता तरी फोन पाहिजे त्याच्यामुळे. आणि मी आता माझ्या फोननी शूट करणार आहे. तर थोडासा व्हिडिओ क्वालिटीमध्ये थोडासा फरक येणार आहे, थोडासा किंचित. ऑलमोस्ट सेम आहे, पण थोडासा फरक येणार आहे व्हॉईस क्वालिटीमध्ये आणि थोडासा याच्यामध्ये. तर आता बघूया काय होते. आणि इकडे ना काहीच आधी लावरीचं पूर्ण घट होतं, त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 4 अंडी होते. आता ते गेले असेल पूर्ण. आणि समोरून सनसेट होतं आहे ते बघू शकते. आता ऑलमोस्ट 5 वाजले तर तरी खूपच गरमी आहे. आणि असे याच्यामध्ये तुम्ही बाहेरसुद्धा निघू नका, ऊन खूप वाढलेलं आहे आता. 40 डिग्री सेल्सिअसवर चालतं आहे दुपारच्या टायमामध्ये. मी जेव्हा बघितलेलं तेव्हा 40 होतं, आणि खूपच गरम होते. परत फोन आला आहे. आता मी भेटतो तुम्हाला नदीवर गेल्यावर. तर कायच तुम्ही ऊन बघू शकताय. आणि मी मोबाईल स्विचसुद्धा केलेला आहे, आणि थोडासा तर किंचितसा चेंज झाला असेल याच्यामध्ये. माईकचा थोडा वॉईस थोडा लो येत असेल, आणि व्हिडिओ क्वालिटी थोडी कमी येत असेल. कारण हा जो आहे तो रिअलमीचा फोन आहे, त्याच्यामुळे थोडा चांगला शूट नाही करत. आता चाललं काय, मला बाबा बोलते का थांब जरा उशीर, नदीवरसुद्धा जायचं आहे, पण काय करू शकतो. तर मी वाट बघतो. बाबा तिकडे समोर इकडे दिसतात तुम्हाला बघा. आणि या फोनचं असं आहे, झूम क्वालिटी चांगली आहे, अजून थोडंसं स्टेबिलायझेशनसुद्धा चांगलं आहे फोनचं. त्याच्यामुळे हा सुद्धा व्लॉगिंगसाठी ठीक आहे माझ्यासाठी. कारण माझा तर एवढा जास्त काय बजेट नाही आहे हे आयफोनचा मोठा फोन घ्यावा. पण जर झालं यूट्यूबमध्ये सक्सेस झालं तर 100% घेणार आपण सुद्धा. आणि इकडे पक्ष्यांचा थवा बघू शकताय. हे पूर्ण इकडे पक्षी बसले त्या झाडावर, बघायचं आहे तुम्हाला. बघा आता 1 मिनटं दाखवतो तुम्हाला. तुम्ही दगड फेकला ना पूर्ण उडणार. हे बघा हे बघा उडलं पूर्ण. दिसलं का नाही मला माहिती नाही. खूपच म्हणजे हे आता खूप कमी आहेत शेतकरी आपल्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण. पण अशीच ही जरी असं यूट्यूबमध्ये जरी काय झालं तरी नंतर शेतकरी खूपच हे रेअर नाही सांगू शकत, पण खूपच कमी आहेत. जस्ट मी काहीच व्हिडिओ करत होतो, आणि त्याच्यामध्ये असं अचानक एक फोन आला, आणि फोनमुळे माझा व्हिडिओ स्टॉप. आणि मी करतोय व्लॉगिंग, बोलतोय आणि बोलण्यामध्ये काय शूट नाही झालं, त्याच्यामुळे थोडंसं हे गेलं. आणि मी आता ते थोडंसं पेटवून जाणार घरी, मग जाणार त्याच्यानंतर नदीवर. तर भेटूया तुम्हाला तर नदीवर, बघू का तिकडे आग भेटते काय होतं, आणि नंतर भेटतो तुम्हाला. पुढे खेचून इकडे आणलं इकडे दिसलं नाही बघा. हा ना, कंट्रोल नाही झाली गाडी. कंट्रोल दगडी
डायरेक्ट उतरली हा बा थोडासा एकदम किंचित झालाय. सिद्धू उरुस खूप आज रात्री मी जस्ट इकडून चाललेलो गोऱ्याला आणि गोऱ्यामध्ये जस्ट आमच्या स्टॉपच्या खाली म्हणजे ऑलमोस्ट इकडे बघू शकता तुम्ही इकडे कारचा ॲक्सिडेंट झालं. डायरेक्ट घुसली आहे स्विफ्ट डिझायर आहे खाली घुसली आहे डायरेक्ट. शूटिंग केली आहे थोडीशी. हे जे समोर इथे हे वाले येते रेडवाले इकडेचे हे बघा हे थोडंसं ड्रिंक केलं आहे त्यांनी त्याच्यामुळं थोडंसं हे झालं आहे. इकडे खूप गाड्या लागल्यात आणि बघू शकताय घाण इकडून गाडी गेली आहे. माझा टॉर्च दिसते का नाही माहिती नाही. समोरून ट्रॅव्हलर्स आली आहे. इकडे जर लाईट आली असती तर जरा 1 मिनटं मी जरा टॉर्च करून दाखव. बघू शकता आता इकडून अशी गाडी खाली उतरली इकडून सरळ सरळ तिकडं समोर बघू शकता उडले पूर्ण गाडी ऑलमोस्ट. काय नाही झालेलं ठीक आहे. बघू हे ज्यांना काय झालेलं आहे इथे रेडवाले आहेत ते त्यांना होते आत गाडीच्या आतमध्ये काय नाही झालेलं. बघूया काय होतं आता. तर गाईज इकडे काढायला लावली गाडी. इथून सिधी दाखव ना. तर गाईज आता आम्ही आलेलो घरी आणि इकडे बघू शकताय इकडे झाड पडलंय घराच्या मागे. हे बघू शकताय क्लिअर नाही दिसत काय झालं काय मोबाईलला काय कळत नाही मला. 1 मिनटं साफ करतो. हां तर इकडे बघू शकता तुम्ही ऑटो फोकस होत नाही का. हां हे बघा इकडे पडलाय पूर्ण झाड. तर आम्ही चाललो जसं नदीवर गरम झालं आहे त्याच्यामुळं. तर भेटूया थोड्या शहरात नदीवर.